कसे आहात सगळे? आजचा आपला होपोनोपोनो 30 डेज चॅलेंजचा 20वा दिवस आहे आणि आजचा टॉपिक आहे की होपोनोपोनोद्वारे आपण आपल्या आयुष्यातली जी मैत्री आहे, फ्रेंडशिप आहे, जी काही कारणास्तव थांबली असेल किंवा काही मिसअंडरस्टँडिंग असतील किंवा आपण आपल्या जवळचे मित्रमैत्रिणी काही कारणाने गमावून बसलेलो आहे, तर त्यांना परत आपल्या आयुष्यात आणण्यासाठी, परत त्यांच्याशी जो अबोला झालेला आहे तो परत नीट होण्यासाठी होपोनोपोनो कसं काम करतं, तर याच्यासाठी आजचा आपला टॉपिक आहे. मैत्री म्हटलं की हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे सगळ्यांचाच. प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा मित्र असतो किंवा एक अशी मैत्रीण असते की आपण त्याच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर केलेली असते आणि काही कारणास्तव आपण त्यांच्याशी अबोला धरलेला असेल किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, फॅमिली प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं अजून काही वाद तंटे भांडण असतील त्याच्यामुळे तुम्ही दुरावला गेलेला असाल, तर पुन्हा तुमच्या आयुष्यात ती मैत्री कशी आणावी याच्यासाठी होपोनोपोनो काय काम करतं ते आपण बघूयात. तर सगळ्यात आधी तुमच्या आयुष्यामध्ये असे कुठले मित्रमैत्रिणी आहेत, किती आहेत की तुम्हाला ते परत तुमच्या आयुष्यात पाहिजे आहेत, ठीक आहे, की जे भांडणामुळे लांब गेलेले आहेत किंवा काही मिसअंडरस्टँडिंग आहे त्याच्यामुळे ते दुरावले गेलेले आहेत. तर तुम्हाला एका पेजवर तुमच्या मित्रमैत्रिणींची नावं लिहायची आहे. एकच असेल तर एका मित्राचं किंवा एका मैत्रिणीचंच नाव लिहायचं आहे. बरं, ते कुठल्या कारणाने तुमच्यापासून लांब गेलेले आहेत किंवा तुम्ही त्यांच्यापासून लांब गेलेले आहात ते एका पेजवर लिहायचं आहे. आणि आता तुम्हाला त्यांच्याकडनं काय पाहिजे की पुन्हा त्यांनी तुमच्याशी बोलावं, पुन्हा तुमची मैत्री जशी होती तशी व्हावी, हे तिथं लिहायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला बसायला 10 मिनिटाची जागा, स्वतःला 10 मिनिटं देता येईल असा वेळ, ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही युनिवर्सला ग्रॅटिट्यूड करायचं आहे की हे युनिवर्स, मी खूप आनंदी आहे, मी खूप समाधानी आहे की माझी मैत्रीण, माझा मित्र माझ्याशी पुन्हा बोलू लागलेला आहे. आमच्यातले जे काही गैरसमज होते ते सर्व मिटलेले आहेत. आम्ही पुन्हा नव्याने आमचं नातं सुरू केलेलं आहे. माझ्या मैत्रिणींनी माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझं आयुष्य पुन्हा खूप आनंदी झालेलं आहे. मी माझ्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आनंदाच्या, सुखदुःखाच्या, त्या मी माझ्या मैत्रिणीबरोबर शेअर करत आहे. थँक्यू, ती माझ्या आयुष्यात आहे. थँक्यू, ती माझ्या आयुष्यात आहे. हे बोलल्यानंतर तुम्हाला 21 वेळा होपोनोपोनो करायचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे 21 वेळा चॅट करायचं आहे, ठीक आहे. आता होतंय काय, याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी तुमच्या मैत्रिणीशी बोलता आहात किंवा मित्राशी बोलता आहात. ही आनंदाची भावना, ही जी आनंदाची फ्रिक्वेन्सी आहे ती युनिवर्सपर्यंत पोहोचती करायची आहे. तुम्ही विचार करा की तो किती आनंदाचा क्षण असेल की खरंच तुमच्यातले जे काही वादविवाद असतील, जे काही मिसअंडरस्टँडिंग असतील ते दूर झालेले आहेत आणि तुम्ही पुन्हा नव्याने तुमचं नातं सुरू केले. पुन्हा सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करत आहात, एकमेकांसोबत वेळ घालवत आहात, बाहेर आउटिंगला जात आहात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अशी तरी एक मैत्रीण असते किंवा असा तरी एक मित्र असतो की आपण प्रत्येक गोष्ट त्याच्याशी शेअर करतो आणि मन हलकं करतो, बरोबर आहे की नाही. तर त्याच ग्रॅटिट्यूडने, त्याच आनंदाने तुमची भावना, तुमची फ्रिक्वेन्सी युनिवर्सपर्यंत पोहोचती करा आणि मग चमत्कार बघा. थोडासा वेळ द्या स्वतःलाही ते नातं सुधारायला आणि तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला. एक पाऊल तुम्ही पुढे टाकल्याने तुम्ही कमी होणार नाही आहात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, आपल्या आयुष्यात मित्रमैत्रिणी असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळं चांगल्या मैत्रिणीला, चांगल्या मित्राला गमावू नका. तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्या. तुम्ही जर बोलायचा प्रयत्न केलात तर कदाचित समोरून सुद्धा चांगलंच उत्तर येईल. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.